ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला। काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवे यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनाने आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर जोरदार कारवाई केली। यावेळी सुमारे 25 ते 30 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून मुजोर रिक्षावाल्यांच्या तक्रारीही आयुक्तांकडे येत होत्या। अशा मुजोर रिक्षा चालकांनाही आयुक्तांनी स्वतः चोप देत चांगलाच धडा शिकवला। यावेळी अवैध पार्किंग करणाऱ्या मोटार कारवरही कारवाई करण्यात आली। अनधिकृत फेरीवाल्यांनीच काल पालिका उपायुक्तांना केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज ठाण्यामध्ये पाहायला मिळाले। याबाबत सकाळी पालिकेत बैठक झाली, त्यात ठाणे 100% फेरीवाला मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला। त्यानंतर दुपारी 4 नंतर गावदेवी परिसरात एकविरा पोळी भाजी केंद्र आणि त्या परिसरातील सुमारे 25 ते 30 दुकानांना सील करत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली। याच ठिकाणी काल माळवी यांना मारहाण करण्यात आली होती। एवढ्यावर ही कारवाई थांबली नाही, मुजोर रिक्षा चालकही या कारवाईत लक्ष्य ठरले। पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वतः या रिक्षावाल्यांना चोप दिला। या निमित्ताने संजीव जयस्वाल सिंघमच्या रूपात ठाणेकरांनी अनुभवले। त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून आयुक्तांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, काल जो प्रकार झाला त्यानंतर आता पालिका प्रशासनाने विशेषतः पालिका आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज तोडक कारवाई बरीच झालेली आहे। कसं स्वागत होतंय या निर्णयाचं पालिकेच्या? कालचा जो प्रकार होता हा खरंच धक्कादायक प्रकार होता एमाली, आणि त्याचा निषेधार्थ किंवा त्याचं उत्तर म्हणून आज पालिकेच्या आयुक्त आणि त्याच्या टीमनी 25 ते 30 दुकानं जमिनीदोस्त केलेली आहेत। त्याचबरोबर आज सकाळपासून कोणताही फेरीवाला इथे दिसला नाही आहे, म्हणजे खास करून स्टेशन परिसरात। त्याचबरोबर दुसरं याच्या पुढे पालिका आयुक्तांना अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या, कारण मजूर रिक्षाचालक स्टेशन परिसरात गर्दी करतात, तिथून चालणं शक्य होत नाही, खास करून सिनियर सिटीजन असेल त्यांना चालणं शक्य होत नाही। आणि अशा मग मजूर रिक्षा चालकाचं एक उत्तर देण्यासाठी स्वतः आयुक्त स्टेशन परिसरात गेले आणि अशा रिक्षा चालकांना स्वतः त्यांनी चोप दिलेला आहे। त्याचबरोबर फेरीवाल्यांनाही त्यांनी धरपकड केलेली आहे। त्यामुळे एका प्रकारचं पालिकामय वातावरण ठाण्यामध्ये निर्माण झालं होतं। एक दमनगिरी पालिका आयुक्तांनी दिसली होती आणि त्याचं स्वागत ठाणेकर करतात। आपल्याबरोबर काही ठाणेकर त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया त्यांना काय वाटतं। मित्रा, ह्या सर्व परिस्थितीकडे बघता किंवा ही जी कारवाईकडे बघता तुझं मत काय? नक्कीच जो पहिले आयुक्तांनी कारवाई केलेली ती स्वागतार्ह होती। आता काल जे मारहाण प्रकरण झालं उपायुक्तांना ते अत्यंत निषेधार्थ आहे। तर आयुक्तांनी आज स्वतः फील्डवर येऊन जी दुकानं तोडली, इथली 25 दुकानं तोडली, जमीनदोस्त केली, याचं आम्ही स्वागत करतो। त्याचबरोबर जे स्टेशन परिसरामध्ये जे मुजोर रिक्षावाले आहेत तसेच फेरीवाले आहेत त्यांना देखील थोडा चोप दिला असं ऐकायला आलेलं आहे आणि त्याचं देखील आम्ही ठाणेकर म्हणून स्वागत करतो, कारण की रिक्षावाल्यांची मुजोरी ही अत्यंत वाढलेली, पोलिसांना देखील ऐकत नव्हते, पण आयुक्तांनी आज स्वतःहून तिथे येऊन जी कारवाई केली त्याचं आम्ही स्वागत करतो। नक्कीच तू काय बोलशील? हे बेशिस्तपणे जे इथे मुजोर फेरीवाले जे इथे धंदा करत होते व नागरिकांना इथे चालण्याकरता बिलकुल म्हणजे तुम्हाला म्हणतो 10 फूट पण फुटपाथ मिळत नव्हता। त्यामुळे इथे जी कारवाई केली आहे ही आम्ही स्वागतार्ह असं सांगतो। आणि आयुक्तांनी जे रिक्षावाल्यांना जो चोप दिलेला आहे तो इतका स्वागतार्ह आहे की हे मुजोर रिक्षावाले बेशिस्त पार्किंग, त्यामुळे होणारी ट्रॅफिकला जी अडचण आहे त्याला ते कोणालाही जुमानत नाही आहेत। आणि आयुक्तांनी ही जी कारवाई केली आहे ही खूप सुंदर कारवाई केलेली आहे। अशाच प्रकारे बांधकामांवर पण त्यांनी कारवाई करावी, अनधिकृत बांधकामावर, ही आमची अपेक्षा आहे। मित्रा, तुला काय वाटतं या कारवाईबद्दल? जे स्टेशन परिसरात जे फेरीवाले आहेत, ठाणे स्टेशन परिसरातले फेरीवाले आणि मुजोर रिक्षावाले यांच्यामुळे अक्षरशः ठाणेकर त्रस्त झाले होते। वारंवार आम्ही कंप्लेंट करूनही त्याच्यावर काही होत नव्हतं आणि आपल्या आयुक्तांनी जी दबंगगिरी दाखवून जे रिक्षा चालकांना चोप दिले त्याचं आम्ही ठाणेकर नक्कीच स्वागत करतो आणि मी आयुक्तांचं अभिनंदन करतो। काय वाटतं या कारवाईबद्दल? खरंच सकाळी खूप त्रास असतो या रिक्षावाल्यांचा। एक तर ते इतके फास्ट, त्यांना गरज नसताना पण इतक्या फास्ट गाडी चालवतात। आम्हाला ट्रेन पकडायची घाई असते पण ह्यांनी अशा रिक्षा लावून ठेवलेल्या असतात, त्यामुळे आम्ही किती सांगितलं ते ऐकत नाहीत। आयुक्तांनी जे काय केलेत खरंच स्वागतार्ह आहे। मी खूप त्यांचं अभिनंदन करते। धन्यवाद।
नक्कीच ठाणेकर होते आपल्याबरोबर. त्यांनी सांगितलेलं आहे का आयुक्तांनी जी कारवाई केलेली आहे त्याचं स्वागत करतो, जी दमनगिरी दाखवली त्याचं स्वागत करतो. त्याची गरज होती, म्हणजे काळाची गरज अशी बोलतो तशी गरज होती आणि त्याप्रमाणे आयुक्त वागलेले आहेत. अशीच कारवाई प्रत्येक दिवशी होणार आहे. प्रत्येक वेळी फेरीवाल्यांवर नजर असणार आहेत, मधून रिक्षाचालकांवर नजर असणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे असंच आपण बोलू शकतो एमाली. कपिल, काल उपायुक्तांना मारहाण झाली आणि त्यानंतर आता आक्रमक पवित्रा घेत ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे. पण आता यापुढे अतिक्रमण होऊ नये किंवा अशा प्रकारे फेरीवाल्यांचा सुळसुळाट होऊ नये यासाठी पालिका आणखीन काही पावलं उचलणार आहे का? नक्कीच हेमाली, ह्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज ठाणे महानगरपालिकेत घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्वच अधिकारी आले होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की 100% फेरीवाला मुक्त ठाणे करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यासाठी स्पेशल टीम नेमण्यात येणार आहेत, ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गुंडगर्दी करतात, जे फेरीवाल्यांची गँग आहे ठाण्यात असं म्हटलं जातं, त्या गँगला उत्तर देण्यासाठी पोलिसांची मदत घेणार आहे आणि पोलिसांची स्पेशल टीम पालिका आता आपल्याकडे घेणार आहे. त्याच्या अनुषंगाने दोन्ही मिळून आता कारवाई करणार आहेत. म्हणजे अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आता समोर येत आहेत, अनेक उपाययोजना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता निकाली लागेल असंच आपण बोलू शकतो. धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.